ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 उगाच प्रॉब्लेम्स निर्माण होतील म्हणजे तुमचं आणि तेजूचं ह्याच्यावर काही बोलणं झालंय का? बरी आता म्हणजे डॉक्टर आता व्हिजिटला येतील मग बघूया. माई बरं आहेत? हो अगं तिला पण रात्रभर झोप नव्हती. तू इथे एकटीच होतीस ना आम्हाला पण खूप काळजीच वाटत होती. तुम्हाला तर माहितीये मी बाळाला अगदी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते हो. मला माहितीये सगळं. ICU मध्ये ठेवायची वेळ का आली? एवढं काय झालं होतं? त्याला अस्थमाचा अटॅक आला होता. म्हणजे तू अभिदादाची माफी तर मागच कुठलाही संकोच न बाळगता वनिता बहिणीकडे पण जाऊन स्वतः बोल. खरंच वनिताला खूप लागेल असं बोललो. अरुताई मला मान्य आहे हो की माझ्या यातून आता अपमान झालाय तिचा पण यावर पर्याय काय दुसरा? काय किती उशीर, किती वेळ वाट बघायची? एक दिवस सुद्धा बायकोसाठी लवकर यावंसं नाही ना वाटत? तेजू तेजू प्लीज आता तू आल्या आल्या सुरू नकोस. दिवसभर तुझा नवरा ऑफिस मध्ये एक एक अशा चमत्कारिक सिच्युएशन्सला तोंड देऊन आलेला असतो ना. कसा आहेस, कसा गेला तुझा दिवस, हे सगळे प्रश्न राहिले बाजूला. आल्या आल्या बरोबर सॉरी ना, मला पण कंटाळा येतो एकटीला. गप्पा मारायला घरात कुणी नसतं. म्हणजे माई असतात पण माई सतत बाबांसाठी काहीतरी करण्यात बिझी असतात. वनिता वहिनीला गप्पा मारायचा मूड असेलच असंही नाही. क्लब मध्ये गेला होतास? नाही. आदित्य बस. कसं ग कळतं तुला? काय सध्या तरी या घरात तुझ्याशिवाय अजून मला असं कोणी काही करणार नाही. मारला ते चान्स मिळाला मिळाला टोमणा मारला नाही का? येस. बोला काय चाललंय? काय करणार, ऑफिस मधून नवरा उशिरा घरी येतो, त्याची बायको वाट बघतेय, दुसरं काय? ते दिसतंय ग मला. माझं सोड. आज स्वारी एकदम खुशीत दिसतेय. ऑब्विसली कारण पण तसंच आहे साहेबांकडे. हो हे नो तेजू, आज ऑफिस मध्ये पहिल्यांदा मी एक इंडिपेंडेंट डिसिजन घेतलाय. ओ रिअली? आणि दुसरी गोष्ट अशी आहे
की साहेबांना असं कळलंय की ह्या घरात कोणीतरी आई होणार आहे. खुश. मी कुणाला तरी एवढी मोठी गिफ्ट देणार आहे आणि मला काहीच गिफ्ट नाही. काय हवंय तुला? Well, बेअर. खरं सांगू तेजू, हा या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत का? खूपच छोट्या. पण तू मला या घराला जे काय देणार आहेस ना, त्याचा आनंद खरंच सगळ्या शब्दांपलीकडचा आहे. माझं कौतुक पुरे. कौतुक थोडंसं असं वाचपून ठेवूया आपण. काय आहे, आपल्या होणाऱ्या बाळाचे आता आपल्याला खूप कौतुक करायचंय, खूप खूप लाड करायचे, भरपूर प्रेम करायचंय त्याच्यावर. पण ही सगळी जबाबदारी एकट्या बाळाच्या आईची नाहीये बरं का. मग बाळाच्या बाबांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. ओ, म्हणजे बाळाच्या बाबांनी नेमकं काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबांनी ऑफिस मधून रोज लवकर घरी यायचं. ओके. ओके, डन. हा. मग गप्पा मारायच्या भरपूर, छान छान गोष्टी सांगायच्या. इवन दिस इज डन. पण प्रोव्हाइडेड होणारं बाळ जर बेबी असेल तर. व्हॉट यू मीन? बाबा असेल तर? अरे तो ऑब्व्हियसली माझ्या इतकाच नालायक निघणार. किंबहुना माझं असं स्पष्ट मत आहे की तो येतानाच रात्री उशिरा येणार. म्हणजे मोठा झाल्यानंतर तुला एकाच वेळेस रात्री दोघा माणसांची वाट बघायला लागणार. हो. आणि तुझी लेक, तिने असे दिवे लावले तर? चान्सच नाहीये. हे शक्यच नाहीये. का का का? कारण तिचे लाड जरी मी पुरवले तरी तिच्यावर संस्कार मात्र तू करशील. हे बरं आहे. म्हणजे लाड करायला स्वतः पुढे जायचं आणि शिस्त लावायची असेल, संस्कार करायचे असेल तेव्हा बायकोला पुढे ढकलायचं. म्हणजे बाबा छान. काय एवढा विचार करतेस तू? काय एवढा विचार करतेस? अगं ह्याच्यापैकी आपल्याला काही करायची गरजच पडणार नाही. तिचे आजी आजोबा असतील ना तिचे लाड पुरवायला. मग आय नो. माई आणि बाबा इतके खुश आहेत ना. एक सांगायचं विसरले तुला. माई आणि बाबांनी ना पूर्ण टाइम टेबल बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे मी किती वाजता सकाळी फिरायला जायचं, मग मी फिरून आल्यानंतर काय खायचं प्यायचं, सगळ्या गोष्टींचं टाइम टेबल बनवून ठेवलेलं आहे. आणि अशी एक फाईल बनवलेली आहे त्यांनी. पण त्या फाईलमध्ये एका गोष्टीची कमी आहे. कुठल्या? होणाऱ्या बाळाच्या बाबांच्या काय काय ड्युटीज आहेत हे नाही लिहिलंय त्याच्यात. मी सांगणार त्यांना ऍड करतील ते. तुम्ही का रे एका गरीब माणसाच्या पाठीमागे तुम्ही का हात धुवून लागलात? जमतं की नाही बघतो. माई अस्मिता अस्मिता माई जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची
माझी प्रीती आला दाटून अंधार आता गेला थोडा पेटून आता त्यात जागली एक अस्मिता जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती होती सच्ची माझी प्रीती क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता तू बाळा कुठे होतास इतके दिवस? तुला घरी यावंसं नाही वाटलं? आमची चौकशी करावीशी नाही वाटली तुला? माई माई तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी, पण आधी एक हात डोळे भरून बघू तरी ते मला. मला बसू दे इथे. माई खूप आठवण आली, खूप आठवण आली तुझी, बाबांची, तेजूची. माई बाळ कुठे? माई मी विचारतो की बाळ कुठे? बाळा झोपलंय, पण डॉक्टरांनी सांगितलंय त्याला दम्याचा त्रास आहे.
सगळं करून सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये लोचटासारखी आलीस आमच्या मागे. त्या तेजू समोर जायची सुद्धा मला आता भीती वाटते. काय वाटेल त्या तोंडाला येईल ते बोलते. आता माझ्या आणि वनिता समोर घर सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भाई, वनिताला मूल होत नाही याचा अर्थ मलाही मूल होऊ शकत नाही ना. उद्या पुढे जर असं म्हटलं की माझी नजर लागली बाळा, तर मी काय सांगू कोणाला? तेजू, पूर्वीच्या बायका आपलं खरं खोटं सिद्ध करण्यासाठी वाटेल ते दिव्य करायचे ग. तू मला सांग, मी काय दिव्य करू? तुझं बोलणं बंद कर आणि तू निघून जा आधी. तू या हॉस्पिटलमध्ये थांबलीस ना तरी सुद्धा माझा बाळ बरा होणार नाही. नाही माहिती, तेजूने असं वागायला नको होतं. अगं, या घरावर सगळ्यात पहिला हक्क वनिता बहिणीचा आहे. तिच्यासारख्या प्रेमळ समंजस बाईशी ती असं वागली. कमीत कमी तू तरी तिला समजून सांगायला हवं होतंस. आधी मी खूप प्रयत्न केला तेजूला समजवायचा, पण ती वनिताचा चेहरा सुद्धा पाहायला तयार नाहीये. आणि तिला आणखीन समजवायचं तर तुझे बाबा सुद्धा इथे नाहीयेत. का? ते कुठे गेलेत? विपश्यनाला गेलेत ते. आधी तुला माहितीये ना, आपल्या जहागीरदार कुटुंबाला आधीच खूप शत्रू आहेत आणि ते वाट बघतात आपल्यात फूट कधी पडेल. त्यात आपणच असे एकमेकांशी भांडायला लागलो तर त्यांचं आयतच फावेल रे. तू कसंही कर, तू तेजूला समजावून सांग, तुझं ऐकेल ती. प्रयत्न करतो. बाळ कुठे? तेजू, जे काही घडलं ते चुकीचं घडलं. मला कळत नाहीये का आधी? भाई, त्या पाटलानं बघितलं ना की माझं डोकं सटकतंय. अच्छा, म्हणून त्याला भेटायला गेलास? भाऊजी आणि वनिता बहिणीला मी तोंड कसं दाखवू? तेजू, हे बघ, मनात कुठल्याही प्रकारची शंका कुशंका अजिबात ठेवू नकोस. तोपर्यंत इन्स्पेक्टरला काय कुणालाच घाबरायचं कारण नाही. आदित्यवर झालेल्या हल्ल्याची तो कसून तपासणी करतोय. अरे पण अभि कशाला वनितावर गोळी झाडेल? माही, मला तरी वाटतं की बाळाच्या बाबतीत जे काही झालं ना, त्यामुळे रागात येऊन जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,